सर 1 मिनिट सामना थांबवा. सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्या. 20 मिनिटांचा कालावधी मित्रांनो तुमच्याकडे आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं गरजेचं आहे. जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करताय. गोलंदाजीच्या मार्कवरती शफिक षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर ऑन स्ट्राईक पहिला चेंडू खेळ प्रथमेश, दुसऱ्या बाजूला सागर. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशसाठी पाहतो. निर्धाव जो मैदानाच्या आतमध्ये येईल. कट करायचा सुद्धा बॉलला, परंतु तिथे बॅट बॉलचा संपर्क नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती शफिक तयार. पुन्हा एकदा वाईड लाईनला धरून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. मोठी अपील, लाऊड अपील तिथे नक्कीच पंचांकडे केलीच जाते. परंतु पंचाने तिथे ते आपल्याला कोणत्या प्रकारची दादची मैदानाच्या आतमध्ये दिली नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. कोणत्या प्रकारची धावची मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथे जी खर्च होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शफिक मात्र एक चांगली सुरुवात जी पावरप्लेच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा चेंडू घेऊन तो पुन्हा एकदा. यावेळी अक्रॉस द बॅट, बॅटच्या मिडल झाला चेंडू आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. यावेळी येईल षटकार 6 धावा. षटकाराने संघाच्या फलकाचा श्रीगणेश झालाय. संघाचं अकाउंट ओपन झाले. संघाच्या खात्यामध्ये आता धावा नोंदवायला सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती पहिले नोंदवल्या गेल्या धावा त्या 6. एक बिग हिट जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो. शफिकने पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच नियंत्रण मिळवत 2 चेंडू टाकले. फलंदाजला पहिल्या 2 चेंडूवरती संघर्ष करण्यास भाग पाडलं. परंतु तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच स्लॉट मध्ये आलेला चेंडू मिडल ऑफ द बॅट वर षटकार आलेला आहे. हो पुन्हा एकदा तीच लाईन आपण पाहतोय. ज्या लाईनने मात्र पहिले काही चेंडू डॉट टाकलेत त्याच लाईन लेन तोच टप्पा मात्र इथे पुन्हा वापरला आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय भरकटलेली दिशा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शफिक करतोय. 6 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक सुरू आहे. 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे. त्यामुळे वेळ वाचवणं मित्रांनो तुम्हाला फार गरजेचं आहे. वेळेचं बंधन जे तुम्हाला असणार आहे त्या वेळेच्या बंधनामध्ये सर्व सामने तुम्हाला जे कंप्लीट करायचे दिलेल्या नियोजित वेळेमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. यावेळेचा चेंडू पंच केला बॅकफुटला जाऊन सुंदररित्या डीप कव्हर मध्ये पाहतोय. स्ट्रोक खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावांचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 2 धावा जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पळून पूर्ण केले जाणार आहेत. स्कोरकार्ड आपण पाहतो 2 धावांच्या मदतीने वाढील धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा मिस्टाम स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट. यावेळी देखील चेंडू होऊ शकला नाही. सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, परंतु तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. एकही अतिरिक्त अवांतर धाव तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेला नाहीये. आणि त्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा पाहतोय 10 धावा आहेत. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांचा वापर तिथे जो धावबासाठी केला जाईल.
फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता पाहायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये कुणाल, जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रहार 11 संघाचा कॅप्टन, विनंती संपर्क करा आयोजक कमिटीशी. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर, परंतु तिथे लँड होईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन बॅटर. पहिलाच बॉल त्याच्यासाठी बॅटची कडा, त्यानंतर चेंडूने घेतला एस्टनचा वेध. क्लीन बोल्ड. फलंदाज तिथे बाद. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. विशेप मध्ये सरळ बॅटने स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल.
हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्टँडच्या मागे पुन्हा एका धावेचा प्रयत्न झाला. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ. यावेळी हा चेंडू अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वा सुंदर झेल, चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेट. त्यामुळे हा चेंडू सुंदर फटका खेळलाय कव्हर्स मध्ये. तिथे धावबाचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न तिथे यशस्वी झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरे धाव देखील यशस्वीरित्या आलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये मात्र केवळ 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. दुसऱ्या षटकाचे सांगता केले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुन्हा बघीचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती एका टप्प्यावरती फील्ड केलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजाला यश आलंय आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढले जाईल. धावफलकावरती 15 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन झहीर हा गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. पुन्हा आता चांगला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलोतूमध्ये वेग कमी केला. यावेळी कोणत्या प्रकारची धाव करण्याची संधी तिथे मैदानाच्या आतमध्ये दिली जात नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. 15 धावा धावफलकावरती आजच्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी स्पॅटची कडा टिपलाय तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल तिथे सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. एक सिंगल घेतली खेळता क्षणी दुसरीचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये खराब झालेलं आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. 2 धावेने स्कोर कार्ड वाढते धावफलकावरती 17 धावा.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ आतापर्यंत माघारी गेलाय. 5 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. हो हा चेंडू चांगला होता, तिथे कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. खोलवर टप्प्याचा बॉल पिक केलाय, पाठवलाय मिड विकेट मध्ये, आउट ऑफ दी पार्क, बिग हिट, षटकार साधवा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपले. 18 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती तयार. पुन्हा पुढचा बॉल लोअर फुल टॉस, लॉंग ऑन मध्ये हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपेल जाईल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेटचे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. स्कोर कार्ड वरती 23 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज विनीत शिंदे जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चला मित्रांनो, वेळ वाचवा, स्पीडअप करा. हा चेंडू हलक्याने खेळायचा होता, तिथे जागा सोडली फलंदाजाने आणि नक्कीच एस्टनच्या मागे स्टंपिंग करण्यामध्ये आलेलं यश, फलंदाज तिथे माघारी जाईल, विकेट. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा बॉल, हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सर्कलच्या आतमध्ये पाहतो चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये फील्ड केला जाईल. आणि तो परत आपल्याला पाहायचं, एक सिंगलची मैदानाच्या आतमध्ये आली, एक धावची मैदानाच्या आतमध्ये आली, एका धावेने स्कोर कार्ड वाढलंय. धपलकावरती 24 धावा धपलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चौथं षटकच्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अतुल पुन्हा तयार. हो हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती होता, उजव्या स्टेजच्या दिशेने, उजव्या वाईट लाईन धरून मात्र आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणि नक्कीच फलंदाज जागेवरती स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच इथे बीट होताना पाहायला मिळेल आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र पुन्हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक यावेळी फार दूरवरती. नो मॅच मध्ये निर्जळी स्थळी चेंडू पडला, त्यानंतर कलेक्ट करून फेकी आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील 2 धावा. आणि या 2 धाव्याने आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाते. धपलकावरती धावा आहेत त्या 26. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील आपण पाहतोय पॅटर्न बॉलचा संपर्क नाही, केवळ 3 धावा ज्या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये अतुलने षटक क्रमांक 4 मध्ये खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवत या षटकाची सांगता केली. शेवटचे 6 चेंडू आता बाकी असणारे. चला मित्रांनो, विनंती वेळ वाचवा. चला क्षेत्ररक्षक करणारी टीम वेळ वाचवा मित्रांनो. गोलंदाजीच्या मार्कवरती चेतन षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल फटका फसला. पहिल्याच बॉलवरती झेलाची संधी टिपला जाईल विकेटचं पतन आणि फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाचा बाद. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहे. प्रहार 11 त्यांच्या विरोधामध्ये शशी तारा प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रहार 11 संघाचा संघनायक आणि शशी तारा प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन. विनंती मित्रांनो, टॉस साठी या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आर्यन जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. स्कोर कार्ड वरती 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल होता तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू जो तिथे निश्चित स्वरूपामध्ये कळवला जातोय. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण मिळवलं आतापर्यंत. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 26 चेंडू टाकले. 26 चेंडू मध्ये 26 धावा खर्च केलेल्या. यावेळी देखील बिग हिट, परंतु तिथे लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूच्या खाली टिपला जाईल विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. धक्का क्रमांक 9. सचिन ढवळे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात प्रहार 11 त्यांच्या विरोधामध्ये शशी तारा प्रतिष्ठान. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती या. टॉस करण्यासाठी सन्माननीय राज रणदिवे सरांना विनंती आपण या. आपल्या शुभास्त्र टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. शेवटचे विकेट असेल आता मैदानाच्या आतमध्ये, कारण 9 फलंदाज बाद झालेले आहेत. 26 धावा फलकावरती आहेत. हलक्यातने खेळायचा होता बॉल, परंतु पाटणे बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. सन्माननीय राजे रणदिवे साहेबांच्या शुभास्त्र पण आपण पाहतोय तिथे तो टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. शेवटचा बॉल तिकडे आपण पाहतोय तिथे 5वा चेंडू तिकडे आपण पाहतोय चांगला होता मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या प्रकारची धाव आतापर्यंत आली नाहीये. आतापर्यंत एकही धाव गोलंदाजाने खर्च केला नाही आणि 2 विकेट मिळवल्यात. शेवटच्या बॉलवरती धाव घेणार का निर्धाव षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चेतन जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल देखील लॉट आलाय. गोलंदाजी आवडली असताना टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 2 विकेट मिळवल्यात, एकही धाव खर्च केला नाही. निर्धाव षटक जे आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये टाकतोय तो चेतन. पहिला डाव पहिली इनिंग संपले. प्रथमतः बॅटिंग करत असताना VKC 11 भारतीय विद्यापीठ संघाने बनवल्यात त्या 26 धावा जिंकण्यासाठी 27 धाव्यांचं टार्गेट OV 11 या संघासमोर असेल. प्रहार 11 संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शशीतारा प्रतिष्ठान संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय.
चला थोडे क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. 2 मिनिटांचा कालावधी असेल. क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये येतील. चला वेळ वाचवा मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. तर सलामीची जोडी अशोक गायकवाड, दुसऱ्या बाजूने सौरभ. हे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल झालेत. 30 चेंडू आणि 27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. तिथे खराब क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पुढचा बॉल. पुन्हा लोअर फुलटस होता. सुंदररित्या स्ट्रोक खेळून ते खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. कमी धावा ज्यावेळी तुम्ही रोखत असता त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. परंतु इथे कमी धावा रोखत असताना खराब क्षेत्ररक्षण पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालं. चौकाराने स्कोर कार्ड उघडले. त्यानंतर आलेली एक सिंगल धापलकावरती 5 धावा. 28 चेंडू आणि 22 हे समीकरणच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टप्प्याचा बॉल तिथे फटका मिडल ऑफ द बॅट होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेली पुन्हा एक सिंगल. स्कोर कार्ड वाढेल. धबलकावरती 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. दोन्ही संघाने आपल्या डगआउट जवळ जाऊन उभे राहा. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. हो यावेळी गुडघा टेकत मात्र स्ट्रोक खेळायचा होता. खेळपट्टीवरती जाडू फिरवावा तशी फलंदाजाने बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. निर्धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 6 धावा. 26 चेंडू आणि 21 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. पुढचा बॉल यावेळी मात्र सर्व बाटणे खडे खडे पट धडक देख घुमा के 6 रन षटकार. स्कोरगड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचलेल्या षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक. धावफलकावरती 22 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंट मध्ये. एक सिंगलचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आलेली एक सिंगल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवाव्या लागल्या तर 13 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आयुष जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आयुष. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन पहिला बॉल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये डिपॉझिट केले त्याला समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. स्कोरकडे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 धावा. धावफलकावरती जिंकण्यासाठी आता 23 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळी हाफ ट्रॅकर होता. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. तिथे पुन्हा आता थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. आणि त्यानंतर आलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाते. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 20 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 22 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहायचे. प्रहार 11 त्यांच्या विरोधामध्ये शशीतारा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये नंतरची मॅच आहे. पुन्हा आता खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे मैदानाच्या आतमध्ये एका धावीचा प्रयत्न. आरंभामध्ये आपण पाहतो एक सिंगल पूर्ण केली जाते. कोणत्या प्रकारचा आता धोका स्वीकारला जात नाहीये कारण सामनाचा आपण पाहिलं नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमकडे अर्थात OV 11 या संघाकडे बराचसा झुकताना पाहायला मिळालाय. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या डावामध्ये गोलंदाजांनी केली. कमी धावा रोखल्या. एका पाठोपाठ घेतलेल्या विकेट. 26-27 धाव्यांचा घेतलेलं आव्हान स्वीकारलेलं आव्हान त्याचा पाठलाग सुरू असताना मात्र इथे प्रचंड मोठी फटकेबाजी अशोकने केली आहे. पुन्हा एक सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय. विजयी षटकार. 6 धावा. सामना जिंकलाय OV 11 या संघाने आणि या सामन्याचा सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच हा किताबाचा मानकरी ठरलाय. सुंदर कामगिरी करत कुणाल पवार ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. स्वप्नील दादा अलकुंडे मान्यवरांच्या शुभास्ते प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देणार आहे. VKC 11 होती का? VKC 11 कुणी गुड मॉर्निंग इंडिया. मॉर्टर ट्रॉफी 2025 चा आजचा असणारा एक जबरदस्त दिवस महामुकाबला पूर्ण